हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग. अभिलाषा नॅचरोपॅथीचे आणि निसर्ग विद्यानिकेतनचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षकवृंद. आजचा विषय आहे ॲक्युप्रेशर. है ना. ॲक्युप्रेशर हा खूप सुंदर असा मूलभूत त्याचा जो पाया आहे तो आपण शिकणार आहोत. त्याची ऊर्जा संकल्पना शिकणार, यिन यान सिद्धांत शिकणार आणि त्याचा निसर्ग उपचाराशी कसा संबंध है, कैसा उसके साथ संबंध है, वो हम लोग सीखने वाले हैं. और ये बहुत बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट टॉपिक है. तो इसके लिए हम पहले पूरा ध्यान एक तरफ केंद्रित करते हैं. आंखें बंद, दोनों हाथ ध्यान मुद्रा में. एक गहरी सांस लीजिए. प्रार्थना. तू प्यार का सागर है, तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम, तू प्यार का सागर है. लौटा जो दिया तूने, लौटा जो दिया तूने, चले जाएंगे जहाँ से हम, तू प्यार का सागर है. धीरे से गहरी सांस लेते हुए हाथों को मलना है आंखों पर, एनर्जेटिक पूरा. और अब हम जो सुनेंगे वो पूरा तहे दिल से सुनेंगे और दिमाग की आखरी छोर तक आपके पहुंचेगा. आपण जे शिकणार आहोत ते आपल्या डोक्याच्या अगदी अंतिम शिरीपर्यंत पोहोचलं पाहिजे असं आपण आता शिकणार आहोत. ॲक्युप्रेशर. ॲक्युप्रेशर ही अशी थेरपी आहे ज्यामध्ये शरीरातील विशिष्ट पॉईंट्सवर दाब देऊन शरीराला ऊर्जा संतुलित केली जाते. म्हणजे ॲक्युप्रेशरचे वेगवेगळे सिद्धांत आपण बघणार आहे. 5 एलिमेंट्स. आयुर्वेद आणि नॅचरोपॅथीमध्ये पंचमहाभूत मांडली गेलेली आहेत, है ना. 5 एलिमेंट्स. तर ही जी पंचमहाभूत आहेत ती चायनीज ॲक्युप्रेशर असतो. चायनीज ॲक्युप्रेशर पद्धती आपण शिकत आहोत कारण की चायनामध्ये त्याचा जास्त प्रचार झाला, प्रसार झाला, त्याच्यामुळे आपण ती शिकणार आहोत. आणि त्यामध्ये 5 एलिमेंट्स कोणती दिली गेलेली आहेत ती आहे फायर म्हणजे अग्नितत्व, अर्थ म्हणजे पृथ्वी तत्व, मेटल, इथे मेटल आलेलं आहे म्हणजे धातू, ठीक आहे. इथे आपला नाही आहे. आपण तिथे कुठला तत्व मांडलेला आहे, आपण नंतर आकाश तत्व घेतलेलं आहे, बरोबर आहे. आकाश तत्व घेतलेलं आहे. जलतत्व आहे पुढचं, तिथे जलतत्व आपले निसर्गोपचाराने पण मांडलेलं आहे. आता इथे वूड म्हणजे लाकूड हे मांडलेलं आहे. तिथे आपला वायू आणि आकाश हे 2 तत्व त्यांनी वगळून तिथे काय घेतलेलं आहे, वूड आणि मेटल, धातू आणि वूड घेतलेलं आहे. आता इथे ॲक्यू म्हणजे काय, अगदी बारीक असं क्षीण टोक बिंदू. हां, जसं फॉर एक्झाम्पल ती जिमी असेल आपल्याकडे, ते दाखवायचं त्याचा बिंदू असतो. फॉर एक्झाम्पल हा पॉईंट आहे ना, हा पॉईंट हा काय आहे, याच्यामध्ये तीक्ष्ण निडलसारखे पण असू शकतात, थोडे मोठे साईज पण असू शकतात. वेगवेगळ्या पद्धतीचे ॲक्युप्रेशरचे जिमी इथे उपलब्ध असते. तर ॲक्यू म्हणजे तीक्ष्ण टोक आणि प्रेशर म्हणजे दाब, है ना. विविध पद्धतीने शरीराच्या जे शास्त्रशुद्ध असे बिंदू आहेत त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने दाबून तिथे शरीराची ऊर्जा जी आहे कमी असेल तर ती वाढवायची आणि वाढलेली असेल तर ती कमी करायची, म्हणजे त्याला संतुलन म्हणतात. आणि ती संतुलन करणं म्हणजेच रोगांवर उपचार होतो. आणि हा रोगांवर केलेला उपचार म्हणजे ॲक्युप्रेशर. आलं लक्षात सगळ्यांना. इथे ऊर्जाची संकल्पना मांडलेली आहे, ती आहे ची एनर्जी. त्याला की पण म्हणतात, QI. हाँ, जी एनर्जी है जो बदन में हमारी पूरी जीवनी शक्ति है जो बहती है एनर्जी, उसे चाइना में ची या की एनर्जी बोलते हैं. उसे जीवन शक्ति कहते हैं. जो आपकी ज़िंदगी है, शरीर जब हमारा अगर सांस रुक गई या जीवनी शक्ती खतम हो गई तो हमारा शरीर निढाल, है ना. शरीर कसं मग निस्तेज पडून असतं. त्याला सतेज जे असेल त्याला ची एनर्जी म्हणजे जीवनी शक्तीचं वहन असतं. ही ऊर्जा शरीरात मेरिडियन म्हणजे त्याला आपण म्हणतो एनर्जीचे चॅनल्स. बदन में 12 से 14 ऐसे वेगवेगळे 12 जे मेन आहेत आणि 2 एक्स्ट्रा अशी 14
वहन रस्ता आपण म्हणू त्याला, त्या वहन रस्त्यातून ते वहन करतात. जसं फॉर एक्झाम्पल इथे पॉईंट दिला तर खालपर्यंत त्या नसा पूर्ण वॅक्यूम होतात. फॉर एक्झाम्पल आपण इथेच बघूया लगेच, जसं आपण असेल वहनशक्ती जी आहे ते आपण एक प्रॅक्टिकल सेशन लगेचच बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माझ्यावरच दाखवते तर सोपं पडेल सगळ्यांना. आता मी फॉर एक्झाम्पल माझ्या मानेजवळ एक पॉईंट देते, फक्त सिंगल वोल्टचा देते आहे. तिची एनर्जी कुठपर्यंत जाते बघा, है ना, मी पूर्ण व्हायब्रेट होते. एक सिंगल दिला आहे मी इथे, सिंगल पॉईंट मेन्शन करते बघा, फुल मी व्हायब्रेट होते. आलं लक्षात सगळ्यांना? ही ची एनर्जी एकच नस दाबलेली माझे पूर्ण हाताचं, आणि तुम्ही बघत असाल माझं शरीर पूर्ण कंपन करतं आहे, म्हणजे ती एका नसेद्वारे तुमच्या पूर्ण एनर्जी शरीराच्या भागापर्यंत पोहोचते, त्याला एनर्जी म्हणतात. आलं लक्षात सगळ्यांना? हे माझं झटका बघा तुम्हाला दिसतं सगळ्यांना. तर ही जी आहे याला यिन यांगचा सिद्धांत कारणीभूत ठरतो. आणि तो सिद्धांत कसा? फॉर एक्झाम्पल जिथे ब्लॉकेजेस असले, फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे एक पॅरालाइज पेशंट येतं, त्याचीसुद्धा आपण व्हिडिओ काढली पाहिजे. तर त्याचं मुवमेंट्स होत नाही, बरोबर आहे, पटकन व्हायब्रेट होत नाही, म्हणजे तिथे ची शक्तीची कमतरता आहे, ती संतुलित नहीं है. अगर हम पैरालाइज पेशेंट को यही वाला टिप देते हैं तो पूरा वाइब्रेट नहीं होता है, तो वहाँ पर ब्लॉकेजेस है या तो स्टिफनेस है, वहाँ पर प्रॉपरली ब्लड सर्कुलेट नहीं हो रहा है, यह तय हो जाता है. समझ में आ रहा है सबको? तो इसमें अगर ब्लॉकेजेस हटाने हैं तो डेफिनेटली आपको चैनल्स थ्रू जाना होगा. अपनी बॉडी में कहाँ कितने चैनल्स है वो सीखना है एक्यूप्रेशर में. आलं लक्षात? आता इथे पुढचा टॉपिक घ्यायचा आहे यिन यांग सिद्धांत. चीचा सिद्धांत सगळ्यांच कळलेला आहे. द थिअरी आउटलाइन्स द रिलेशनशिप बिटवीन द डिफरंट एलिमेंट इन अ नेचर and the fire force that is called chi or ki that flows through them, and the 5 elements theory describe wood, fire, earth, metal and water as the basic elements of the material world. म्हणजे पिंडी ती ब्रह्मांडी आपण म्हणतो, बरोबर आहे. पिंडी शास्त्रानुसार आपण काय आहे, निसर्गोपचार, आयुर्वेद आणि आपलं योगशास्त्र काय म्हणतं, तुमची 5 पंचमहाभूतांपासून तुमची निर्मिती झालेली आहे, आणि त्यातच शरीराची निर्मिती झाली, तेच पिंडी आणि विश्व. कारण विश्वाची शक्ती आहे ते पंचमहाभूतापासून, आणि तीच शक्ती तुमच्या शरीरात पण आहे. जेव्हा प्रकृतीची जी विश्वाची ती असंतुलन जर बिघडलं तर तुमची शारीरिक संतुलन पण बिघडतं आहे. आलं लक्षात सगळ्यांना? या प्रकारे चीचे तत्व आपल्याला कळले. आता यिन यांग सिद्धांत आपण बघूया. यिन म्हणजे काय आणि यांग म्हणजे काय, ठीक आहे. हे आपल्याला काय सांगतं, सभोवतालच्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या 2 लिंगांमध्ये बनलेल्या आहेत, स्त्रीलिंग आणि पुल्लिंग आपण बघतो. यिन हे शांत, थंड आणि स्त्रीत्व असलेलं असं एक तत्व आहे, ठीक आहे. आणि इथे ही जी थिअरी आहे दॅट ऑल थिंग्स इन अ युनिवर्स आर गवर्न्ड बाय द opposing yet interdependent forces are there, and yin presents the passive and yang presents the active. म्हणजे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह हेच तुम्ही अभ्यासलेला असेल ना, इंग्लिश सब स्टडी कर रहे थे आप लोगों ने. एक्टिव वाइज पैसिव वाइज देखा है, पढ़ा है ना, एक्टिव वाइज पॅसिव्ह. तो यिन यांग क्या बताता है की सगळ्या गोष्टी 2 विरुद्ध शक्तींनी त्या सगळ्या एकटवलेल्या आहे, आणि त्यांना एकत्रित आणण्यासाठी यिन अंधकार, पाणी, अंतप्रेरणा, जीवनाचे पोषण करण्याची क्षमता असते, आणि यांग म्हणजे गती, तेज, विस्तार आणि पुरुषत्व, सक्रिय आहे ते उष्ण आहे यांग. अशा पद्धतीने दोघांमध्ये आपण डिफरन्स करूया. यिन आणि यांग ह्या दोन्हींचा बॅलन्स, दोन्हींना आपल्याला समतोलता आणणं म्हणजेच आरोग्य. समझा आपको? ठीक है. तो हमें क्या समझना है कि ये दोनों को हमें सेटल करना है, तो हम पूरे फिट है. इस तरीके से हमें ये स्टडी करना है. आणि त्याचं मर्मविज्ञान आपण ऐकलेलं असेल, आपल्या पुरातन काळात मर्मविज्ञानाचा अभ्यास होता. आता किती सोपं आहे बघा, मायेचा स्पर्श. अगर तुम लोग धड़ से गिर जाते हो कहीं भी, तो क्या करते हो, जहाँ भी ऐसे लगा है मार, फॉर एग्जाम्पल मुझे यहाँ पर लग गया, तो ये मैं यहाँ फ़ौरन हाथ लगाऊंगी, या बच्चा गिर जाता है तो माँ फ़ौरन वहाँ पर हात लगाती है, म्हणजे टेंग येत नाही ना, तिथे लगेच दाब देतो. तो इथं काय आहे, मर्मस्पर्श, मायेचा स्पर्श. आणि त्यामुळे लगेच तिथे ज्या
उत्तेजन निर्माण झालेलं आहे, ब्लड टिश्यूज तिचे लगेचच काम करतात आणि सूज येते, तो प्रकार कमी होतो आणि ते दाब निर्मिती आपण केली. ॲक्युप्रेशर, तुम्ही हाताचं प्रेशर दिलं, तिथे दाब दिला तर तिथे वेदना क्षमतात है ना. आणि हे वेदना शमनाचंच काम इथे नंतर महाराष्ट्र काउन्सिल झाली, रजिस्टर्ड झाली आहे आणि तिथे ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर रजिस्टर झालेलं आहे आणि ते व्यवस्थित स्टिम्युलेशन पद्धती शरीराच्या शास्त्रशुद्ध अशा भागांवर ते दाब निर्मित केला की त्या आजारांपासून आपण हे करू शकतो, बाहेर येऊ शकतो. ठीक आहे. आपल्याला काय शिकायचं नेमकं आहे ना. आपण मेन आहे ना ॲक्युप्रेशरमध्ये, आयुर्वेदिक ॲक्युप्रेशरमध्ये म्हणा, पंक्चरमध्ये लोकल फुल बॉडी तर आहेच आहे, पण मेन जे आहे आज तुम्हाला मी ते हे देणार आहे, शायस्ता जैसे आ जाएगी तो एक चार्ट मिळणार आहे तुम्हाला. तर हातावर आणि पायांवर सगळ्या आपल्या शरीराचा पूर्ण जो भाग आहे तो हातांवर आणि पायाच्या जे पंज आहे त्याच्यावर सगळे प्रतिबिंबित असतात आणि त्यावर आपण फुल डायरेक्टली तिथे ते पॉईंट्स स्टिम्युलेट करून विकारांवर विजय मिळवू शकतो. इतका सुंदर हा अभ्यास आहे. या प्रकारे आपण यिन यांचा सिद्धांत बघितला. ॲक्युप्रेशरची खूप सगळं साहित्य आहे ह्या पद्धतीचं, ते आपण आता प्रॅक्टिकलमध्ये कसं वापरायचं, व्यवस्थित कोणतं साहित्य कशासाठी कुठल्या रोगावर वापरायचं हे आपण शिकणार आहोत. मागच्या वेळेस आपण थोडक्यात बघितलं आहे, पण आता परत व्यवस्थित वापरूनच घ्यायचं, पेशंटवर सुद्धा वापरायचं. ठीक आहे. तर ते आपण बघणारच आहोत. आता पायात मी सांगितलं सगळं आहे ते प्रॅक्टिकलमध्ये आपण दाखवणारच आहोत. मुख्य तंत्र आहे, आपण तंत्र बघून घेऊया. 4 मुद्दे आहेत त्याला, 4 पॉइंट्स जो हमें प्रैक्टिस करते वक्त यूज़ करने हैं. तो वो टेक्निक्स कौन सी है? थंब प्रेशर. थंब हमारा जो है उससे प्रेशर देना है ना, LI4 पे. थंब अँड इंडेक्स फिंगर आपण वापरू शकतो, खूप फिंगर्स वापरू शकतो, पण थंब तुम्हाला लागणार प्रत्येक वेळेस. ठीक आहे. थंब प्रेशर, अंगठ्याचा आपण दाब देतो. फिंगर प्रेशर, वेगवेगळ्या फिंगरने दाब देतो आहे ना. इथला भाग वापरू शकतो, इथला भाग वापरू शकतो, दोन्ही सगळे 5ही बोटं आपण वापरू शकतो. दॅन त्याच्यानंतर आता नक्कल प्रेशर, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने मी जसे तुम्हाला पेन दाखवले, अजून ॲक्युप्रेशरची काही पेन पेन्सिल पण वापरू शकतो तुम्ही, वेगवेगळे पॉईंट्स वापरू शकता आणि जिमी असते, जिमी मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर ते आपण सगळं साहित्य बघणार आहोत. नेक्स्ट आहे सर्क्युलर मोशन है ना. त्याचं वेळेचं पण बंधन आहे, त्याला दाब कसा द्यावा, कोणावर द्यावा, कोणत्या व्यक्तींना द्यावा, त्यांचं वय, हे पण पर्टिक्युलरली कोणता आजार आहे, काय त्रास आहे आणि त्याला किती सेकंद तर किती मिनटापर्यंत तुम्ही दाब देऊ शकता, त्याचा एक टाइम टेबल फिक्स्ड असतो. त्यानंतर सर्क्युलर मोशनने दाब देत जाणं, तर त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याला टेक्निक्स म्हणतो, ते आपण बघणार आहोत. पुढचं आहे जांग फू सिद्धांत है ना. त्याला प्रिन्सिपल ऑफ जांग फू म्हणतात. जांग और फू. जांग म्हणजे काय, आता अशी अवयव ज्याच्यामध्ये ती कशी आहेत, सॉलिड आहे. सॉलिड यानी जो हमारे ऑर्गन्स है वो सॉलिड है. जे फॉर एग्जांपल हार्ट, फॉर एग्जांपल लंग्स है ना, त्यानं यकृत, प्लीहा, मूत्रपिंड, किडनी, हे कसे आहेत, ठोस आहेत. ते ठोस आहे आणि त्याच्यामध्ये अगदी निरंतर कार्य चालू असतात. अशा अवयवांना जांग अवयव असं म्हणतात. ठीक आहे. हा प्रिन्सिपल काय आहे या अवयवामध्ये. आता फू मतलब क्या, एक नळी आहे समजा, फॉर एक्झाम्पल फुंकर मारली तर इथून गेले तर तिथपर्यंत ऐकू येणार आहे ना, पाईप आहे. तर त्या पद्धतीचे आपल्या शरीरात कोणते कोणते अवयव सांगता येतील. मोठं आतडं आहे ना, रिकामं, तिथून पूर्ण जातं मग ते रिकामं होतं. छोटं आतडं, ट्रिपल वॉर्मर है ना, मग त्या मूत्राशय ते संपलं की ते रिकामं होतं ना परत है ना, आणि पोट आपलं है ना, ब्लॅडर. ऑलराईट ना. हे सगळे आहे फू अवयव, म्हणजे ती पोकळी असते, त्याच्यामध्ये रिकामं पण भरलं तर भरतं आणि मग परत रिकामं पण होतं है ना. म्हणजे ती जांग फू अवयव आहे, फू अवयव आहेत, ते घेतात आणि सोडतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांग, फुकणी, इथून फुकला, वारा त्याच्यात भरला आहे पण तो जाताना मग निघून गेला का ते रिकामं आहे. अशा प्रकारचे त्याला म्हणतात फू अवयव. ठीक आहे. आणि हे सगळे शरीरात चिलखत स्वरूपात आपल्या स्थित आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही जिवंत आहात. तर ते अवयव कार्यरत आहेत सतत आणि त्यामुळे तुम्ही जिवंत आहात.
जांग आणि फू असे 2 त्यांना टाईप आहेत. तर तुम्हाला मी PDF मध्ये पाठवते. जांग ऑर्गन लंग, हार्ट, स्प्लीन, लिव्हर आणि किडनी. आणि फू ऑर्गन लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, स्टमक, गॉल ब्लॅडर अँड ब्लॅडर. अंडरस्टूड? 5 अवयव दिलेले आहेत तुम्हाला. मराठीत परत सांगते. जांग हृदय, फुफ्फुसे, रक्तवाहिन्या, यकृत आणि प्लीहा. आणि फू अवयव म्हणजे लहान आतडे, मोठे आतडे, पोटाचा भाग, पोट आणि ट्रिपल वॉर्म. आल्या लक्षात? आपलं भरपूर होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या आपण पार्टकडे वळालेलो आहे, ऑर्गन क्लॉक. शरीराची अवयव घड्याळ त्याला म्हणता येईल. शरीरातील अवयवांचे घड्याळ सिद्धांत खूप सुंदर आहे. आणि ॲक्युप्रेशरमध्ये प्राण या तत्वाला ची किंवा की म्हणतात. आणि ही प्राणशक्ती 24 तास 12 अवयवांतून वाहत असते. 12 अवयव कोणते कोणते आहेत सांगता येतील तुम्हाला? कोणते कोणते 12 अवयव आहेत? फुफ्फुस, मोठे आतडे, लहान आतडे, जठर, प्लीहा, हृदय, मूत्राशय, मूत्रपिंड, पेरिकार्डियम, ट्रिपल वॉर्मर, पित्ताशय आणि यकृत. ही 12 नावे आहेत. आणि ह्या 12 मधून वेगवेगळ्या पद्धतीने एकदम इजी रखो आप लोग, एकदम इजी से आसान लैंग्वेज में बताती हूँ. घडी, ठीक आहे. आता हिला काय करायचं? 24 तासाची करून घ्या. 24 तासाची करू, ठीक आहे. आता ते 24 तासाची नाही आहे तर आपल्याला घड्याळ ते 12 तासाचं. 24 तासाचा आपण दिवस धरूया आणि 24 तासात ना ते वेळ कशी आपण त्याला करूया, मॅनेज करूया. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे लंग्स म्हणजे फुफ्फुस. आणि ते सगळ्यात कधी जास्त ॲक्टिव्ह असतं. जसे सगळ्यात तुम्हाला सांगा, भूक कोणत्या वेळेस लागते सांगू शकाल? म्हणजे स्टमक हे ऑर्गन कधी ॲक्टिव्ह असतं? सकाळची वेळ सांगू शकाल? लगेचच, अगदी बरोबर. समजा आपलं जे पोट आहे ना, जठर, ते सकाळी 7 ते 9 या दरम्यान अतिशय तेजगणी असते. त्याच्यामध्ये आपण मंदाग्नी म्हणजे मंद होणं, तेजगणी म्हणजे खूप भूक लागणं है ना, त्यावेळेस आवश्यकता असते. तर त्यावेळेस अगदी व्यवस्थित पोटाला जेव्हा गरज आहे तेव्हा आपलं आयुर्वेद निसर्ग उपचार काय म्हणतं, जेव्हा गरज आहे तेव्हा शरीराला द्या. बाथरूमला लागली आहे, वेग आला आहे कुठला, तर त्यावेळेस जा, है ना, रोकायचं नाही. कहीं भी आपको बताया गया है, हर एक इसमें है ना. तुमचं योगशास्त्र आहे, सांख्यशास्त्रामध्ये, आयुर्वेदामध्ये, निसर्ग उपचारात महत्त्वपूर्ण काय सांगितलं आहे? वेग आलेला आहे, है ना. जेव्हा तुम्हाला मूत्रवेग आलेला आहे, है ना, जेव्हा तुम्हाला स्टूल पास करायची वेग जाणवतो आहे, त्यावेळेस तुमचं जाणं गरजेचं आहे. कारण ते जे ऑर्गन क्लॉक आहे, घड्याळ म्हणतं आहे का, तेव्हा खूप अतिशय भूक लागली आहे, तीव्र तहान लागलेली आहे आणि ते फक्त दाबूनच ठेवायचं. त्याच्यामुळे ऑर्गन घड्याळ बिघडतं आणि ते बिघडलं की शरीरातील यंत्रणा बिघडते. वरतून कितीही चांगले दिसलात तरी आतून आजारांची लागण होते. आलं लक्षात? समझ रहे है ना. ये हमारी ऑर्गन क्लॉक घड़ी कैसे बिगड़ती है? जिस वक्त में जिसको जो चाहिए, जो ज़रूरी है, वो उसको उस वक्त देना ही देना है, ठीक है. तो अब उसमें आता है मोटे आतड़ा, यानी जब हमारा बड़ी आंत है, उसका काम क्या है? मॉर्निंग में, अर्ली मॉर्निंग 5 to 7 है ना, पहाटे सुबह 5 to 7 में मोठे आतडं काम करतं. त्याच्यामधले विजातीय द्रव्य नको असलेले शोषून घेतलं सगळं आणि नको असलेले अशोषित जे पदार्थ आहेत ते काढून टाकण्याची ती वेळ आहे, है ना. मग झोपायची जी वेळ आहे त्यावेळेस झोपणं गरजेचं आहे. समझिए, जिस वक्त हमें नींद की ज़रूरत है, अगर उस वक्त उसको नहीं दिया बॉडी को नींद, तो क्या होगा? ऑर्गन क्लॉक बिगड़ेगी, अंदर से ऑर्गन खूब खाली बनेंगे, एक एक खराब होता जाएगा. धीरे 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 एक्टिविटीज़ और एग्जर्शन हो जाएगा तो वो ख़राब होता जाएगा और बहुत जल्दी आपका एज जो है वो लिमिट में आ जाएगा. आयुष्य कसं वाढेल? ऑर्गन क्लॉक सुरळीत चालू असलं तर. जसं सेल नाही टाकलं तर बंद पडला ना, त्याला सेल टाकलं, त्याला वेळ लावली आहे आणि त्या वेळेस त्याचं काम केलं. मैंने बताया बड़ी आंत सुबह 5 से 7 में काम करती है, उसको बोलते हैं LI, और उसका हरोरी पॉइंट है, हरोरी पॉइंट इज LI1, लार्ज इंटेस्टाइन 1. फुफ्फुस पहाटे वो कब है? 3 से 5 में काम करता है. सुबह 3 से 5 में लंग्स काम करता है, एक्टिव रहता है, बहुत एनर्जेटिक रहता है. उस वक्त उसे रेस्ट देना ज़रूरी है. आणि 3 ते 5 आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो, त्यावेळेस जागृत मनाने उठून प्रार्थना, प्रेयर, प्राणायाम
योग आणि आपलं थोडंसं एक्सरसाइज है ना, योगा फिटनेस जर ते केलं तर तुमची बुद्धी, डोळे है ना, एनर्जेटिक राहतं, शरीर पूर्ण अवयव अगदी मस्त स्वस्थ राहतात, दुसरे कुठलेही आजार लवकर जडत नाही. जठर म्हणजे पोट, भूख लगती है 7 से 9 के बीच में, उस वक्त उसको कुछ ना कुछ देना ज़रूरी है. वो उसका अगर टाइम सेट हो गया तो उसी वक्त में आपको लगेगी बराबर. पानी पीने का, जूस पीना है, सैलड्स खाने हैं अच्छे, आपको डिटॉक्स वाटर वगैरह पीना है, तो उस वक्त में वो फुल एब्जॉर्ब होगा आपका, क्योंकि उस वक्त वो एकदम हायली ॲक्टिव्ह रहती है. ठीक आहे, जठर. त्याच्यानंतर घ्या प्लीहा म्हणजे स्प्लीन. स्प्लीन जो है वो कोणत्या वेळेस असेल, ती सकाळी 7 ते 9 बराबर. 1-2 घंटे का गॅप आहे, देखो है ना, 2-2 तासाचं बरोबर दिलेलं आहे. या 2 तासात एका ऑर्गनला वेळ दिलेली आहे, त्यांच्या ऑर्गनला वेळ दिलेला आहे तो. जैसे तुम लोगों ने भी अपना टाइम डिसाइड किया रहता है ना, इसके बाद ये करने वाली, इसके बाद ये करणे, प्रेफरन्सेस दिए हुए रहते हैं, तसं आपल्या शरीराने पण आपलं घड्याळ ठरवून ठेवलेलं आहे. त्यावेळेस ते केलंच पाहिजे. आलं लक्षात? त्यावेळेस ते केलंच पाहिजे. आणि स्प्लीनचं कार्य आहे प्लीहा, ते सकाळी जास्तीत जास्त 9 ते 11 फुल ॲक्टिव्ह असतं आणि त्यावेळेस त्यांची सगळी कामं करायला पाहिजे. आता हृदय दुपारी 11 ते 1 हार्ट 8 आहे ना, करंगळीपासून वरच्या दिशेने गेलेली ही जी मेरिडियन आहे ती हार्टपर्यंत जाते आणि त्याच्यामध्ये 9 मेरिडियन पॉईंट्स असतात. त्यातली 8वी हॉररी पॉईंट आहे H8, हे हॉररी पॉईंट आहे आणि त्यामध्ये तुमचं जे आहे 11 ते 1 तो फुल ॲक्टिव्ह असतो. म्हणजे हार्ट अटॅकचा जो वेळ आहे तो आपले अटॅक म्हणजे वर्कआउट, त्याच्यामध्ये तो फुल ॲक्टिव्ह आहे, कारण जेवण झालेलं आहे, रक्ताभिसरण वाढलेलं आहे, ॲक्टिव्ह होऊन सगळ्या शरीराला भर प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोहोचवण्याचं काम हृदय करत आहे आणि त्यावेळेस ते ॲक्टिव्ह आहे. त्यावेळेस हृदयावर काही कार्य असेल तर त्यावेळेस करणं योग्य आहे ना, ॲक्टिव्ह असतं. त्यानंतर घ्या लहान आतडं, स्मॉल इंटेस्टाईन, त्याची हॉररी पॉईंट आहे 5 है ना, त्याचं 5 आहे आणि त्यामध्ये ते दुपारी 1 ते 3 फुल ॲक्टिव्ह असतं. तुमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि ते तुमचं त्वच्यापासून खाली मस्त उतरून जठरापर्यंत आलेलं आहे, बायल ज्यूस पडलेला आहे, 2 तासात ते 2.5 तासात पूर्ण डायजेस्ट झालेलं आहे. त्यातलं असलेले पोषक द्रव्य जे आहे ते शोषून घेण्याचं काम कोण करत आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लहान. आणि ते मस्तपैकी काय करतो, ओढून घेत येते आणि त्यावेळेस ते फुल ॲक्टिवेट आहे. त्यावर काहीही चांगलं कार्य करायचं असेल तर त्यावेळेस करायचं आहे. त्यानंतर आहे मूत्राशय है ना, किडनी 3 ते 5 दुपारी, युरिनरी ब्लॅडर खूप सुंदर काम करतं ते. आणि ते युरिनरी ब्लॅडर नाही आहे, ते किडनी आहे. ठीक आहे, मूत्राशय म्हणजे आपण युरिनरी ब्लॅडर बघतो आहे आणि ते सगळं साचून घेण्याचं विशुद्ध द्रव्य जे आहे शरीरामधलं, जे आपल्याला गरज नाही आहे पाण्याची, रक्तामध्ये पण नको असलेलं जे पाणी आहे, द्रव्य आहे, ते सगळं मूत्रपिंड काय करतं, घेतं स्वतःजवळ आणि जास्तीत जास्त त्याच्यावर क्रियाकर्म करतो. ती वेळ आहे 3 ते 5 दुपारी. रात्री 3 ते 5 कोण होतं, लंग्स, आठवते, लंग्स होतं. आता दिवसा 3 ते 5 कोण आहे, युरिनरी ब्लॅडर, ते काम बघतं आहे. आणि त्यावेळेस जर तुम्हाला आलेली आहे, शौचाला वाटतं आहे, तर अजिबात थांबायचं नाही. पेरिकार्डियम, ते संध्याकाळी मूत्रपिंड 5 ते 7, 5 to 7 इवनिंग, शाम में 5 से 7 में किडनी पर बहुत अच्छा वर्कआउट होता है. डायलिसिस पेशेंट्स का भी उस वक्त में ॲब्झॉर्प्शन बहुत अच्छा होता है ना, नेफ्रॉन्स छान काम करतात त्यावेळेस आणि मस्तपैकी तिथे ॲक्टिव्ह असतं ते आणि सगळं स्वच्छता करण्याचं काम आपलं मूत्रपिंड मूत्राशय करते. पेरिकार्डियम, आता हे आपल्याला लागून आहे हार्टला, एक कव्हरिंगचे जो पॅसेज आहे त्याला आपण पेरिकार्डियम म्हणतो आणि तो सुद्धा P8, जसं आपण बघितलं हार्टसाठी हॉररी पॉईंट काय आहे H8, तसा पेरिकार्डियमसाठी सुद्धा P8 आहे, हा हॉररी पॉईंट आहे आणि ते सुद्धा अगदी ॲक्टिव्हपणे काम करतं आणि त्याची वेळ आहे संध्याकाळी 7 ते 9. ट्रिपल वॉर्मर म्हणजे आपली शरीरात ही पूर्ण ट्रिपल वॉर्मरला काय करणार तुम्ही, थोरॅसिक आपलं रीड. तर ही जी आहे त्याला आपण ह्याची ठेवा ना, सगळ्या वर्टेब्रे त्याच्यामधल्या असलेल्या सगळ्यांना त्या कार्यरत कधी असतात, रात्री 9 ते 11 खूप छान कार्य करत आहेत. त्यावेळेला तुम्हाला जी रेस्टची आहे
म्हणजे तुम्ही त्याला रेस्ट देणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला चक्रांची आठवण आली पाहिजे. तिथे सहस्त्रार चक्र आणि शेवटी जे आहे आपलं ते मूलाधार चक्र है ना. आणि ते सगळी चक्र ॲक्टिवेट होण्याची जी वेळ आहे ती 9 ते 11 आणि त्यावेळेस तुम्हाला त्याला ट्रिपल वॉर्मर म्हणजे आपली पूर्ण रीड आणि मराठी आपण काय म्हणतो मी पटकन आपला सगळा संख्या आहे पाठीचा मणका आपला पूर्ण मणका है ना. तर तो मणका ॲक्टिवेट होतो मस्त. आणि त्याच्यानंतर आहे पित्ताशय, खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, गॉल ब्लॅडर. आणि त्याच्यामधनंच आपलं बायल ज्यूस आपलं सिक्रेशन होतं. आणि ते रात्रीची वेळ आहे तर ती 11 ते 1 म्हणजे त्याला ॲक्टिवेट होण्यासाठी ते सगळं साचण्यासाठी शरीरातून पित्त रस तयार होण्यासाठी 11 ते 1 वेळ ही खूप छान आहे. आणि त्यावेळेस जागरण करणं मनाई आहे 11 ते 1 मध्ये. कारण त्यावेळेस जर जागरण झालं तर व्यवस्थित ज्यूस सिक्रेट होत नाही आणि त्यामुळे ते व्यवस्थित पोटाच्या आपल्या जे अन्नावर पडणार नाही आणि मस्त ते पाचन क्षमताला पूरक पडणार नाही. आणि त्यामुळे हळूहळू आपला मंदाग्नी मग जो तेजस कमी होणार जर ते बायल ज्यूस व्यवस्थित. म्हणून त्यावेळेस मोबाईल घेऊन बसणं योग्य नाही. शरीराला रेस्ट देणं खूप गरजेचं आहे. अंडरस्टूड. बायल जूस बनाने के लिए गॉल ब्लैडर वहाँ पर बहुत एक्टिव होता है और वो वक्त है 11 to 1. अंडरस्टूड. नेक्स्ट यकृत म्हणजे लिव्हर. आता हा खूप महत्त्वपूर्ण सगळ्यात मोठा जो आहे जांग आहे तो अवयव आणि तो खूप महत्त्वपूर्ण यीण अवयव आहे. आतमध्ये आहे शरीराच्या आणि तो काय कार्य करणार आहे रात्री 1 ते 3 है ना. आपण काय लंग्स 3 ते 5 आहे ना. आणि लिव्हर जो आहे तो खराब होतो आणि परत नवीन तयार होतो, इतकी त्याच्यामध्ये पॉवर आहे. पण तो जर खराब झाला तर त्याचं रिबिल्ड स्वतःला पुन्हा तयार करण्याची क्षमता शरीराला आहेच. निसर्ग काय म्हणतो तुमचं शरीराला स्वतः बरं होण्याची क्षमता आहे है ना. पण त्याला बिघडण्याची क्षमता तुम्ही मन आणि काय केलं तुमच्या आजारी ग्रसन तुम्ही तुमच्या स्वतःहून केलेला आहे है ना. जो खुद का जो गलती है जैसा कोई खुद को ही ज़्यादा तकलीफ़ दे के उन्होंने अपना ऑर्गन सारे ख़राब करके रखे हैं. मालूम नहीं है टाइमिंग, खाना पीना कब है, सोना कब है, खुद ही ख़राब करके रखे हैं. तो डिप्रेशन, बीच में ही गुस्सा आना, रोना है ना. फिर अनवांटेड जो टॉक्सिन्स अपने आप पैदा होते रहते हैं. कहीं भी मन जो है वो क्या करता है दैट इज़ डायरेक्टली यू कैन से सायकोलॉजिकल विपरीत परिणाम होतात मनावर. हे दुष्परिणाम आहेत. त्याच्यावर आपण स्वतःच आपले काय आहोत रोगविकार तयार करण्यास समर्थ असलेली शक्ती तुमच्यातच आहे आणि रोग विनाश करण्याची शक्ती पण तुमच्यातच आहे. आणि ती करणं फक्त माहिती नाही आहे ना तुम्हाला, ऑर्गन क्लॉकच माहिती नाही आहे की त्याला कधी काय पाहिजे. आणि ते दिलं नाही तर विरुद्ध सिरम्स सिक्रेट होतात आणि त्याच्यामुळे सायकोलॉजिकल परिणाम होतात. डोकं खराब होतं त्याला म्हणतो ना आपण है ना, बिघडतं. आणि हे बिघडणं म्हणजेच असंतुलनावर परिणाम करणारा ॲक्युप्रेशर जो आपण आत्ता बघितला, ऑर्गन क्लॉक आपण बघितलेली आहे. आणि आपलं अवयव घड्याळ आपलं संपलं छानपैकी. पुढे 5 एलिमेंट पंचतत्वाचा सिद्धांत आणि तो आपण पृथ्वी जल वायू आकाश ही तत्त्व आपली आहेत आपण म्हटलो. आणि ही पण तत्त्वे आपलीच आहे पण त्यामध्ये काय 2 धातू वेगळे, धातू आणि लाकूड हे आपण ही 2 तत्त्वे आपण वेगळी बघितली. आणि ती पण हीच पंचमहाभूताचीच आहे आणि ती कशा पद्धतीने कार्य करते ते आपल्याला शिकणं आहे. आणि अशा प्रकारे रचनात्मक आणि विनाशात्मक 2 चक्र आपल्याला बघायचे. ठीक आहे. लिहा. आकृतीत 2 चक्र दाखवले. त्याला रचनात्मक एक आहे क्रिएटिव्ह. समजा आता मी विचार केला हिने पडली होती पण तरी पण तिला काहीतरी करायचं, ती आली उठून येते वर्गाला है ना. तर ती आली म्हणजे तिने काहीतरी विचार केला, नाही क्रिएटिव्ह मला परीक्षेला माझा हे सर्टिफिकेट खूप महत्त्वाचा आहे, हा अभ्यास मला महत्त्वाचा आहे. मग तिचे काय झाले ते सिक्रेट झाले. हां, डिप्रेशन, डिलपण, आळस ते कमी झालं आणि तिने ते विचार करून ती बरोबर आली येते. तर दॅट इज कॉल्ड क्रिएटिव्ह सायकल है ना. आता डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे विनाश करणं. रचनात्मकमध्ये अग्नीमुळे माती है ना कशी तयार होते आपण बघूया. सोपं आहे चक्र. अभी हम लोग क्या बोलते हैं, मृत्यू झाला तुम्ही पूर्ण स्वस्थ झाला परत एखादा जन्माला येतं है ना. जन्माला येतच राहणार. आप लोग ख़त्म हो जाओगे तो नया आएगा है, नया आएगा फिर से वो ख़त्म होगा. ये क्या है चक्र आहे ना, सायकल आहे. तर आता ही सायकल आपल्याला बघायचं आहे. दॅट इज क्रिएटिव्ह सायकल बघायचं. तर
प्रथम सगळ्यात पहिलं जे आहे चायनीज थेरपीने अग्नी म्हणजे फायर हे तत्त्व बघितलं. काय झालं, दावानल निर्माण झालं असं समजा. दावानल निर्माण झालं. जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली चायनीज शास्त्राप्रमाणे त्यांनी बघितलं पृथ्वीची निर्मिती वेगवेगळे जे आहे काय झालं ते खंड त्याला म्हणू वेगवेगळे जे सूर्यातून निर्मिती झालेले जे गोलाकार जे बाहेर पडले गोल होऊन पृथ्वीसारखे असे बरेच ग्रह बाहेर पडले ते आणि एकमेकांना त्याला आपण उत्पीडन खंडन म्हणतो आणि ते एकमेकांना आदळले गेले है ना, टक्कर झाली आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप भयानक असे अग्नी निर्माण झाले. आपण दगडावर दगड घासला तर गारगोटीवर गारगोटी घासली तरी अग्नी निर्माण होते है ना. आधी लाकूड आणि अशी अग्नीची निर्मिती झाली, अग्नी निर्माण झाला असं आपल्या चायनीज ॲक्युप्रेशरचं म्हणणं आहे. जेव्हा अग्नीची निर्मिती झाली त्याच्यानंतर काय झालं की खूप काळ लागला अशी निर्मिती झाल्यानंतर काय त्याच्यानंतर राख. काय होतं अग्नी निर्माण झाल्यानंतर राख. समजा तुम्ही लाकडं जाळली, कोळसा जाळला है ना. पूर्वीची लोक प्राणी येऊ नये म्हणून जुनं अगदी आपण म्हणू म्हणजे जेव्हा माकडाची झाली आणि ते माणूस निर्मित होत होता आपल्या इतिहासाप्रमाणे तेव्हा त्यांनी आगाची निर्मिती केली आणि तेव्हा काय उरायचं, जाळ झाल्यानंतर काय उरतं, राख. आणि ती राख म्हणजेच माती आणि माती त्याला पृथ्वी तत्व म्हणूया आपण. आलं लक्षात. म्हणजे अग्नितत्वानंतर काय निर्मिती झाली, पृथ्वी तत्वाची निर्मिती झाली. आणि पृथ्वी तत्व काय झालं मग त्याच्यानंतर थोडं तुम्ही जलतत्व त्याच्यावर पृथ्वी तत्वातनं विविध धातू सापडले. धातू सापडत गेले ना कसे. देखो आपण क्या किया, आग जल गई है पूरी है ना. विविध ग्रहांचा म्हणा उत्पीडन खंडांचा असा टकराव झाल्यानंतर सृष्टीची निर्मिती कशी झाली हे बघतोय आपण चायनीज ॲक्युप्रेशरनुसार. आणि ती जेव्हा पृथ्वी निर्मिती कशी झाली, राखेतून. राख है मिट्टी बन गई, फिर वो पृथ्वी मिट्टी बनी. मिट्टी में से क्या मिला, आपने देखा होगा कि हमारे ज़मीन को खोदने के बाद सोना चांदी है ना, कोयला 5 अलग अलग धातु मिलते हैं ना सब खोदने के बाद निकलता है. तो उसके बाद धातु लोखंड ये सब मिल गया, सब मिलना शुरू हो गया. उसको क्या किया फिर उसके बाद उसको अपन धातु, अगर ये धात है अगर गर्म किया फॉर एग्जाम्पल है ना, गर्म किया तो वो क्या बन जाता है, लिक्विड बनता है. सोने को पिघाल कर अलग अलग इंस्ट्रुमेंट बनते हैं. कसं वाटलं हे एक्झाम्पल, छान ना. तर ह्या प्रकारे धातू वितळतो, लोखंड वितळतं, विविध त्याला आकार आपल्याला देता येतात ना. तर ह्याला आपण काय म्हणणार मग द्रवस्वरूप म्हणजेच जलतत्वाची निर्मिती झाली. आणि हे जलतत्व आपल्याला बघितलं ते द्रवरूप पाणीसुद्धा म्हणता येईल बरं का. म्हणजे काय झालं तिथे आता हे जे धातू आहे त्यामध्येच आपल्याला बर्फसुद्धा सापडतो. बर्फसुद्धा आपल्याला काय म्हणू आपण ते स्थूल आहे. आणि द्रवरूपात जेव्हा ते वितळतं तेव्हा ते पाणी स्वरूप घेतो आणि जलतत्वाची निर्मिती झाली. इस तरीके से ये उन्होंने 5 एलिमेंट्स का बताया हुआ है. 5 एलिमेंट त्याने सांगितलेलं आहे आणि ते ह्या पद्धतीने जलतत्व आणि जलतत्वानंतर काय करणार आहे आपण, ते जलतत्व काय झालं वाहत गेलं है ना. मोठ्या उतारापासून तुम्हाला नद्या झरे वेगवेगळ्या पद्धतीच्या विहीर तुम्ही बघितल्या असतील आणि ह्या पद्धतीने काय झालं ते वहन सुरू झालं आहे आणि तिथे काय झालं जीवसृष्टी निर्माण झालेली आहे. जीवसृष्टी निर्माण झालेली आहे म्हणजे मातीतनं काय मिळत नाही, कुठल्या वनस्पती तुम्हाला मिळत नाही आणि त्या सगळ्या वनस्पतीचं निर्मिती झाली आणि तिथे तुम्हाला शेवटी काय मिळालेलं आहे, लाकूड. म्हणजे चायनीज ॲक्युप्रेशरने मांडलेलं ते 5वं तत्व काय मिळालं तुम्हाला, लाकूडाची निर्मिती झालेली आहे. आणि त्या लाकडापासून मग तुम्हाला परत पुढे काय होणार, घासलं गेलं तुम्ही बघितलेलं आहे, मोठी आग निर्मिती झाली तर परत काय अग्नीची निर्मिती होणार. म्हणजे हे चक्र चालू राहणार. काय आहे पहिलं अग्नी, त्याच्यानंतर पृथ्वी तत्व बनलं, पृथ्वी तत्व अशी निर्मिती झाली आहे. पृथ्वीनंतर काय मिळालं तुम्हाला, धातू म्हणजे मेटल मिळालेलं आहे त्यातून है ना. पृथ्वीतनं विविध धातूंची तुम्हाला सापडलं आहे. त्यावर त्याचं आपण काय करू, द्रव स्वरूपात त्याचं निर्मिती वितळवलं तर द्रव निर्माण झाला ना. गरमी त्याला दिली, चांगलं त्याला व्यवस्थित झालं, त्याला उष्णता दिली तर त्याच्या द्रवात झालं. ते बर्फ असो की कुठल्याही प्रकारचा धातू असो त्याला आपण उष्णता दिली का ते वितळतं आणि त्यातून आपल्याला काय मिळणार आहे, द्रव. आणि त्याच्यानंतर द्रवापासून काय ते ठिसूळ ते कसं झालं आहे, ते स्थूल आहे. आणि तिथून आपल्याला काय मिळणार आहे, लाकूड. शेवटी कसं मिळणार आहे ते झाडांना
पाणी वगैरे मिळत गेलं हे द्रव स्वरूपात आणि सजीव सृष्टीची निर्मिती झाली आणि त्यामुळे तुम्हाला लाकडाची निर्मिती झाली आणि ते परत घासून एकमेकांवर पडून अग्नीची निर्मिती झाली. ह्या पद्धतीने आपण ही चक्र बघतो. ती रचनात्मक चक्र आहे. हा एक सायकल आहे. आणि आता डिस्ट्रक्टिव्ह सायकल विनाशक. अग्नी धातूला वितळवतो. लाकूड जास्त जळाला, व्यवस्थित आग निर्मिती झाली, तो धातूला वितळवतो. धातू तुम्ही काय करणार आहे, तो लाकडाला कापतो. बरोबर आहे का? त्याच्यापासून तुम्ही धातूपासून काय तलवारी बनवणार है ना, विळे बनवणार, कुऱ्हाड बनवणार आणि ते काय करणार आहे, त्या लाकडाला कापतो. आलं अपोजिट लक्षात येते. आणि लाकडांची झाडांची मुळे काय करणार आहे, मुळे जमिनीत जातात व्यवस्थित आणि ती जमीन धरून ठेवतात. बरोबर आहे. डोंगराच्या डोंगर उभी आहेत का, कारण झाडांच्या मुळांनी त्यांना धरून ठेवलेली आहेत ना, ती धरून ठेवतात. म्हणजे ते काय करतात, ते सगळ्या पृथ्वीला ते धरून ठेवतात. म्हणजे पृथ्वी आणि झाडांचं तसं नातं आहे. आणि जमीन पाण्याला अडवते है ना. डोंगर काय करतात, जमीन आहे तिथे डोंगर ते पाण्याला अडवते, बरोबर वळसा घेऊन ते बरोबर जातात. म्हणजे पाणी हे काय आहे, तुम्हाला जलतत्वाचं प्रतीक आहे. ते अडवत आहे आणि पाणी काय करत आहे, अग्नीला विझवत आहे. आलं सगळे पाचही तत्व साइकिल समझा आप लोगों कैसे समझा आराम से. ये पूरा सायकल है आणि ह्याला आपण विनाशात्मक चक्र म्हणतो. एक दुसऱ्याला दुसरं तिसऱ्याला ते खंडित करतं आहे आणि प्रत्येक चॅनल जे आहे तुमच्या शरीरावर त्यावर ते एक एक बिंदू स्टेट आहे आणि त्यामध्ये या चक्रांचा वापर आपण करू शकतो. म्हणजेच असमतोलता. आणि असमतोलता तुमच्या शरीरात झाली. 12 तुमचे चॅनल आहे शरीरात जीवनशक्ती. ॲक्युप्रेशरने ते आपल्याला कमी जास्त दाब करून हे जे पाचही तत्व आहे त्याला संतुलित करून आपण रोगांवर नियंत्रण आणू शकतो. अशा पद्धतीने आपण क्रिएटिव्ह सायकल बघितलेलं आहे आणि आता आपण प्रॅक्टिकल सेशन बघणार. खूप सुंदर असा. त्यामध्ये शरीरातील जे चॅनल्स आहेत त्याला आपण मेरिडियन म्हणतो. चायनीज ॲक्युप्रेशरनुसार त्याला मेरिडियन म्हणतो. आणि हे चॅनल शक्तिप्रवाह म्हणजेच जिथून प्राणशक्ती तुमची वाहते शरीरात त्या अवयवांपासून ती सुरुवात होते आणि त्या अवयवांचे नाव शक्तिप्रवाहास दिलेले आहे है ना. फॉर एक्झाम्पल हृदय, हार्ट, त्यापासून निघणारे जे शक्तिप्रवाह त्याला हृदयाचा शक्तिमार्ग म्हणून अशी आपल्या 12 मार्ग ते म्हणतो. आणि ते H1 पासून सुरू होणार, H9ला थांबणार. आणि त्याला आपण एक चून अंगठ्याचा हा जो पेर आहे, फिंगर म्हणतो आपण त्याला, तो त्याला एक चून असा अभ्यास करू अंगठ्याला. पण तसंच याची जी ही एक बाजू आहे त्याला एक चून असं मोजमाप आपण करूया. 2 बोटं म्हणजे 1.5 चून आणि 4 बोटं म्हणजे 3 चून. आलं 1.5 आणि 4 अशा पद्धतीने 4 बोटं आणि 2 बोटं आपण वापरूया. 2 1.5चा, 4 3 चूनचा. ह्या पद्धतीने आपण त्याचा मोजमाप करता येतो आणि शरीरावर ते मोजून व्यवस्थित अंतर घेऊन आपल्याला ॲक्युप्रेशर देता येतं. आता ह्यामध्ये आपण डोकेदुखी, विविध प्रकारचे आहे आजार, ते सगळे आजार आपण बघणार आहोत आणि त्या आजारांमध्ये कसे पॉईंट द्यायचे ते पण आपण बघणार आहोत. हा वर्ग थेअरीचा आपण संपवू आणि आता पुढे आपण प्रॅक्टिकल सेशन बघणार आहोत.